स्वच्छ करून नमस्कार. या ठिकाणी श्री क्षेत्र वाकडी खंडोबाची तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी एक दिंडी आली आहे. बराच किलोमीटर बराच काळ ते पायी चालत आले आहेत. त्यांचा काय उत्साह आहे, काय आनंद आहे, काय ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये ते 2 मिनिटं जाणून घेऊ. कारण आषाढी एकादशी जवळ आली आहे, पंढरपूर पण जवळ आले आहे. त्यांची ओढ वाढलेली आहे, आकर्षण वाढलेलं आहे. 2 मिनिटं त्यांच्याकडे जाणून घेऊ की पांडुरंगाबद्दल, विष्णूंबद्दल, विठ्ठलाबद्दल त्यांचं काय प्रेम आहे, काय ओढ आहे, काय आकर्षण आहे. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. बोला माऊली. रामकृष्ण हरी. मी हरिभक्तीपरायण सुनील महाराज कोळकर. आमचा जय मल्हार पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र वाकडी ते श्री क्षेत्र पंढरपूर गेली 20 वर्षापासून आमचा हा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये थाटामध्ये पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतो. ब्रह्मलीन श्री सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आमचा हा जय मल्हार पायी दिंडी सोहळा, आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये जवळपास 600 वारकरी सहभागी आहेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व सुविधा आमच्या जय मल्हार दिंडी सोहळ्याच्या वतीने आम्ही पुरवत असतो. आणि आमचे वारकरी माता भगिनी आबाल वृद्ध सर्वच या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. मोठ्या आनंदामध्ये नाचत गातत विठुरायाचा जयघोष करीत आनंदात आणि पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनासाठी आणि दरवर्षी आमचा हा दिंडी सोहळा जात असतो. मोठ्या आनंदामध्ये हे सहभागी होतात. चालत असताना रस्त्याने सर्व सुविधा आम्हाला अनेक अन्नदाते अन्नदान करत असतात. अनेक भाविक आमच्या जय मल्हार दिंडी सोहळ्याला सहकार्य करतात, तन धनाने आणि सहकार्य करतात. आणि या सर्व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आमचा हा दिंडी सोहळा पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाला प्रत्येक वर्षी जातो. या ठिकाणी अनेक वारकरी बघा, गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद, आनंदुरे झाला विठोबा माझे मनी देखीली विठे चरण सहित पावले. या उक्तीप्रमाणे जो साधू संतांनी मार्ग दाखवला, ज्ञानोबा तुकोबांनी मार्ग दाखवला, मार्ग दावून गेले अधि दयानिधी संत ते येण्याची पंथे जरी चालू जाता न पडे गुंता कोटे काही. याप्रमाणे आमचे हे वारकरी पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाला दरवर्षी जातात. त्याप्रमाणे यावर्षीही जात आहे. आनंदाचा आहे, भक्तिमय वातावरणामध्ये जात आहे. रामकृष्ण हरी. मला माऊली 2-4 प्रश्नाची मला उत्तर पाहिजे होते की आषाढी एकादशीला आणखीन काय नाव आहे? देवशयनी आषाढी एकादशी. देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. एका वर्षात किती एकादशी येतात? 24 एकादशी. 5-6 एकादशीचे नाव सांगता येतील का? सांगा. चित्रगा, निर्जला एकादशी, जया एकादशी, कामिनी, मोहिनी एकादशी, आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी, आणखीन प्रश्न असा आहे की आपले लाडके भगवान, प्रिय भगवान विष्णू म्हणजे पांडुरंग म्हणजे विठ्ठल या ठिकाणी योग निद्रेमध्ये 4 दिवसाला आपण चातुर्मास. त्या चातुर्मासानंतर कार्तिक एकादशीला भगवान परत जागृत होतात, सृष्टीचा भार सांभाळतात. त्या काळामध्ये श्रावणामध्ये देवादिदेव महादेव येतात. श्रावणामध्ये आपण महादेवाचं पूजन भक्ती करतो. नंतर गणपती येतात, मग देवी येतात आणि मग पितळ येतात. 4 महिने ते सुद्धा आपल्या सृष्टीचा भार सांभाळतात आणि आपल्याकडे परत आपले देवादिदेव लाडके प्रिय भगवान विष्णू पांडुरंग विठ्ठल परत येऊन सृष्टीचा भार सांभाळतात. अशा या विष्णूंची आणखी यात्रा सुरू झाली, त्याचं नाव सांगता येईल का? पुरी इथून सुरू झाली होती. पुरी सांगता येईल कोणती यात्रा? जगन्नाथ यात्रा. अगदी बरोबर. देहू आणि आळंदी कोणत्या नदीचे किनारे? इंद्रायणी नदी. ज्ञानेश्वरीचं मूळ नाव काय माहितीये का? भावार्थ दीपिका. हरिपाठामध्ये किती अभंग आहेत? 28. बरोबर. आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी कुठे आहे?
अलंकापुरी आळंदी, हो. तुमचं जन्मस्थान कोणतं आहे? आपेगाव. आपेगाव. तर या ठिकाणी मला सांगा की वृक्षवल्ली आम्हा सोयरे कोणी म्हणलेलं आहे? तुकोबारायांचं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर्य पक्षी सुस्तोरी आळविते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे तुकोबारायांचा अभंग आहे. अशी ही आपली संतांची भूमी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. आषाढी एकादशी जवळ येत आहे. आपल्या सगळ्यांचा भक्तांचा महासागर वाढलेला आहे, उत्साह वाढलेला आहे. तर तुम्हाला याबद्दल हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. येळकोट येळकोट पार्वती पते हर हर. धन्यवाद प्रभू. धन्यवाद माऊली.